प्रितेश पाटील लेग पंच. थर्ड पंच सुशील ऐका. थर्ड पंच ओके. हा सुरक्षित इकडे लक्ष दे. काउंट करतोय 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. आणि राम पहिलाच मात्र सुंदर. आणि आता मात्र सुमित काही गरज नसताना त्या ठिकाणी धाव घेतोय आणि हा मात्र धावचीत बाद होतोय. सुमित पाटील फार मोठा धक्का बसतोय तो सिया पारा स्पोर्ट्स संघाला. आणि नो चेंडू नो चेंडू. फार मोठा धक्का सुमित पाटीलच्या रूपानं अभिजित भगत नाही सॉरी सिया पारस स्पोर्ट्स संघाला मिळालेला आहे. आता निशांत पाटील आणि आशिष पाटील यांची जोडी काय म्हणताय ते बघूया. अभिजित भगत मित्रमंडळच्या वतीनं राम पाटील मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करतायत आणि पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. आणि मात्र आता हा अवांतर पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होतंय की हा चेंडू अवांतर आहे. अवांतर चेंडू बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2. एक मात्र विकेट जातोय सुमितच्या रूपानं सिया पारस स्पोर्ट्स संघाला. पाहूया राम पाटील पंचांच्या उजवीकडून मारा असेल रामचा. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा मारा आणि मात्र सीमापार चेंडू. 4 धावा वसूल करतोय आशिष पाटीलच्या बॅटिंग मधून. धावसंख्या 6. पुढचा चेंडू आशिष साठी रामचा आणि आशिष. आणि हा मात्र टॅप फटका. सुंदर पटक्याला मात्र जोर होता. पटक्याला मात्र ताकद होती. 4 धावा वसूल करतोय आशिष. आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवतोय तो 10 या संख्येवर. सुमितच्या रूपाने मात्र आउट झाला असला तरी आशिष आणि निशांत हे सुद्धा एक खंदेक फलंदाज त्या ठिकाणी आहेत. सिया पारस स्पोर्ट्स संघामध्ये भरपूर धावा जमवण्याचं काम ते करू शकतात. रामचा पुढचा चेंडू असेल तो आशिष साठी. तशाच पद्धतीचा चेंडू होता आणि लेग साइडला आपण सीमापार चेंडू. 4 धावा 2 सलग चौकार मारतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14. 3 सलग चौकार मारले. आशिषच्या बॅट मधून निघालेला हॅट्रिक पूर्ण केली. पाहूया आता काय डिसिजन घेतात पुन्हा एकदा अभिजित भगत मित्रमंडळ. या षटकातले काही चेंडू शिल्लक आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे ती 14. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रामचा. आता थोडस दडपण घेऊन राम मात्र चेंडू टाकतोय कारण आपल्या सलग 3 चेंडूवर 3 चौकार मारतोय आशिष. पुढचा चेंडू आशिष साठी आणि हा मात्र नो चेंडू. पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होते की नो चेंडू. नो चेंडू बरोबर धावसंख्या वाढली जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 15. आता मात्र एक अवांतर धाव मिळाली सिया पारस स्पोर्ट्स या संघाला. आता मात्र थोडस गोलंदाजामध्ये बदल केलेला आहे. अलंकार पाटील पंचांच्या उजवीकडून मारा करतोय तो अलंकार. रामच्या जागेवर थोडासा चेंज गोलंदाज करण्यात आलेला आहे अभिजित भगत मित्र मंडळ यांनी आणि अलंकारच्या हातात चेंडू दिलेला आहे. मात्र आशिष त्या ठिकाणी आहे. पुढचा चेंडू असेल तो अलंकारचा. पाहूया अलंकार आपण आपल्या संघासाठी या पुढचा चेंडू मध्ये काय करतोय. आणि हा मात्र सुंदर फटका होता पण एकाच धाबेवर समाधान मानावा लागतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16. आता कृपया चेंडूला माती लावू नका. आपण हातात माती घेताय, घासताय चेंडू, पुन्हा चेंडू खराब पण होतोय. आणि चेंडूला माती लावू नका. माती आपण हात मातीला घासताय आणि पुन्हा एकदा चेंडू तीच माती चेंडूला चोळताय, तर हे आपणास विनंती आहे. धावसंख्या 20. पुढचा चेंडू आणि मात्र हा सुंदर, आणि हा मात्र सीमापार चेंडू. 4 धावा मात्र निशांत घेतोय. धावसंख्या 24. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 म्हणजे बराचसा धावसंख्यांचा एक डोंगर यापुढे सियापारस स्पोर्ट्स संघाने घेतलेला आहे. आणि पाहूया आता दुसरं षटक कोण घेऊन येत आहे, काय होणार आहे. बहुधा विनय पाटील. विनय अभिजित भगत मित्र मंडळ यांच्या वतीनं गोलंदाजी मार्फत विनय, पंचांच्या डावीकडून मारा असेल. हा मात्र सरळ टॅप फटका आशिषच्या बॅट मधून. हा मात्र पुन्हा एकदा चौकार. चौकारांची आतषबाजी इथे पाहायला मिळतोय. चेंडू आणा प्लीज. चेंडू आउटसाइडला गेलेला आहे. चेंडू आणा इकडे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 28. पहिल्या चेंडूवर विनयच्या चौकार मारतोय आशिष आणि 28 धावसंख्या. विनय पाटील पुढचा चेंडू आशिषसाठी, आणि हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू मात्र विनयने टाकलेला आहे. तिसरा चेंडू आशिषसाठी टाकतोय. पुन्हा त्याच्यात सुंदर चेंडू लवली, आणि ही मात्र विकेट जातोय. आशिषच्या रूपानं बाद होतोय. चेंडूला स्विंग करतोय विनय आणि बॅटची कट लागतोय, आणि मात्र आशिषच्या स्वरूपात हा मात्र एक मोहरा गळून पडतोय सिया पारा स्पोर्ट्स संघाचा. 28 या धावसंख्येवर. आणि आता मात्र जागा भरून काढण्यासाठी येतोय तो ज्ञानेश्वर भगत. एका मागून एक प्लेयर, अतिशय चांगल्या पद्धतीचे प्लेयर या सिया पारा स्पोर्ट्स या संघामध्ये भरणा झालेला आहे. आणि तेवढेच अभिजित भगत मित्रमंडळ संघामध्ये पण तेवढेच चांगल्या पद्धतीचे प्लेयर्स आहेत. पुढचा चेंडू असेल तो विनयचा ज्ञानेश्वर भगत साठी. सिया पारा संघाच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू हलकेसी कट करतोय आणि हा मात्र सीमापार मिस फिल्डिंग म्हणूया. अतिशय गलथान क्षेत्ररक्षण झालं असेल आणि या ठिकाणी 4 धावा मात्र मिळाल्या त्या ज्ञानेश्वर भगतला. त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32. 2 बाद. 2 बाद असं या धावांचं पृथक्करण आहे. पुढचा चेंडू विनयचा असेल. पंचांच्या डावीकडून त्याचा मारा असेल. ज्ञानेश्वर भगत साठी. ज्ञानेश्वर भगत मात्र आता आल्या आपल्या संघाला एक 4 धावाचं यश मिळवून दिलं. पाहूया पुढच्या चेंडूसाठी विनय काय करतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. चला पुढचा चेंडू, आणि मात्र हा अवांतर चेंडू, वाईट चेंडू. मात्र पंचांचं समालोचन कक्षाकडे खुण होते. हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 33. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर भगत साठी. थोडासा स्विंग होऊन होतोय. धाव मात्र एकाच धावेवर समाधान घ्यावं लागतोय. 34. पाहूया निशांत पाटील विनय
गोलंदाजी मार्फत विनय पाटील. निशांत पाटील साठी पुढचा चेंडू असेल सरळ स्टेट डाईव्ह फटका, मात्र कुठल्याही प्रकारचे धाव नाही आहे. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 34. पहिल्या षटकामध्ये 24 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 34 म्हणजे सरासरी 10 धावा मिळाल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी विनयकडून मिळाली. पहिला षटक मात्र महागडं गेलं अभिजित भगत मित्रमंडळाचं. पुढचा गोलंदाज येतोय सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं घेऊन बहुधा प्रसाद पाटील याच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. अनिल मात्रे काहीतरी सांगतोय तिथे. निशांत पाटील आणि ज्ञानेश्वर भगत मात्र सज्ज आहेत. सिया पारस संघाच्या 2 विकेट मात्र तंबूत परतल्यात. 34 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. प्रसाद पाटील एक यापुढील होणारा सामना असेल चिनू अँड निहार स्पोर्ट वर्सेस कमळेश्वर रॉकर्स. चिनू अँड निहार स्पोर्ट्स वर्सेस कमळेश्वर रॉकर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. प्रसाद पाटील एक हलवार पद्धतीचा मारा करणारा सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा आउट बाद होतोय. गुड डिसिजन, सुरक्षित. आणि मात्र ज्ञानेश्वर भगत ह्या तंबूत परततोय, धावचित बाद होतोय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा रुपेश पाटील. एका मागून एक प्लेयर्स. रुपेश पाटील हा सुद्धा एक 11 फायटर संघाचा अष्टपैलू खेळणारा हा खेळाडू आहे. चांगल्या पद्धतीचा 34 धावसंख्या 34 अष्टपैलू खेळणारा खेळाडू रुपेश पाटील आता सिया पारा स्पोर्ट्स संघामध्ये मात्र खेळतोय. SPL 2025 पर्व 4 ही स्पर्धा आज पहिला दिवस आहे. आणि हा मात्र निशांत मोकल इज गॉन. आता मात्र मोह आवरला नाही निशांतला आणि सुद्धा विकेट जातोय. निशांत मोकलच्या स्वरूपामध्ये विकेट जातोय. हितेश 34 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि आता तिसरा षटक आणखीन मागणं. म्हणजे पहा जसा स्कोर होता मला अंदाज होता की स्कोरचा, मला तर वाटते प्रसादला हॅट्रिकचा चान्स आहे. प्रसाद हॅट्रिकचा चान्स आहे. जर ही विकेट घेतलीस तर तुला हॅट्रिक मिळेल. आणि अवांतर पंचांचं समालोचन कक्षाकडे कोण होतोय की हा अवांतर चेंडू आहे. अवांतर चेंडू बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 35. पुढचा चेंडू प्रसादचा हितेश साठी. पंचांच्या उजवीकडून मारा असेल. अगदी विचार करून खेळतोय आणि ही सुद्धा विकेट जात. हॅट्रिक वाईट गेला. हॅट्रिक हॅट्रिक. हा प्रसादला मात्र यश मिळतोय. 3 विकेट मिळवण्यात यश मिळतोय. प्रसाद सुंदर अप्रतिम गोलंदाजी अभिजित भगत मित्र मंडळाच्या वतीनं करतोय तो प्रसाद. पहिल्या षटकात मात्र 24 धावा मिळवल्या असताना पुन्हा एकदा दयनीय अवस्था. बघा म्हणजे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. जरी पण अशी आपण अपेक्षा ठेवली की 24 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्यामध्ये पण अधिक वाढतील, पण तिसरा षटक आणखीन तेवढ्याच सुंदर गोलंदाज. पुढचा चेंडू प्रसादचा असेल आणि हा फटका मात्र सुंदर. तिथं भिंत अनिल म्हात्रे आहे. सुंदर फटका होता, ताकद होती फटक्याला, पण क्षेत्ररक्षण सुंदर झाला अनिल म्हात्रेकडून. धावसंख्या 36. एका धावेवर स्कोर जमवावं लागतंय. एखादी बाउंड्री येण्याची शक्यता पाहूया, पण तसाच गोलंदाज पण अतिशय विचार करून हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय प्रसाद पाटील.
ओरिजिनल संघ मरिया न्यू बॉयज धाकटे शहापूर हा त्याचा मूळचा संघ आणि आता मात्र तो अभिजित मित्र मंडळ भगत या संघामध्ये SPL साठी खेळतोय. रुपेश साठी रुपेश आणि हा मात्र तशाच आता मात्र चौका काही लागत नाही इथे सिंगल धावांचा एक हळूवार स्कोर बनतोय. 37 धावसंख्या झालेली आहे. सिंगलने स्कोर वाढत चाललेला आहे. मात्र बाउंड्री काही मिळत नाही. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पण अभिजित भगत मित्र मंडळाकडून होतोय. लॉंगॉनला अनिल म्हात्रे आणि पुढचा चेंडू प्रसादचा. राहुल भगतने मात्र दोन्ही पटके चांगले मारले पण आता मात्र धावचीत बाद होतोय. पण ते फटके सरळ स्ट्रेट डाय होते आणि त्यामुळे तिथे फील्ड होतोय आणि धावचीत बाद होतोय. धावसंख्या 37 झालेली आहे आणि 38 धावा काढायच्या आहेत जिंकण्यासाठी अभिजित भगत मित्र मंडळ. चला पुढचा चिनू अँड निहार स्पोर्ट्स वर्सेस कमळेश्वर रॉकर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्या पुढील समालोचन मी स्नेहल पाटीलला करायला सांगणार आहे. स्नेहल पाटील आपण थोडीशी धुरा सांभाळायची आहे. दरम्यान सामना रंगतोय तो अभिजित मित्रमंडळ वर्सेस सिया पारस स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करताना सिया पारस स्पोर्ट्स या संघानं 37 धावांचं आव्हान ठेवले. ते अभिजित भगत मित्रमंडळ या संघाला 18 चेंडू आणि 38 धावा. काहीस मागडं परंतु साई प्रसाद या संघाचा प्रतीकची बॅट कोणाकडे असेल ती मित्रांनो घेऊन यायचं आहे. प्रतीक दरम्यान सलामीची जोडी मैदानात अभिजित मित्रमंडळ संघाकडून शैलेश पाटील आणि स्मित पाटील. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुमित. पंचांच्या डावीकडून मारा असेल तर शैलेशाला 38 धावांचा पाठला करते तो अभिजित मित्रमंडळ संघ. पुढचा पहिला चेंडू असेल तर सुमित याचा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता परंतु शैलेश पाटील तेवढा चुस्त होता. त्यांनी पाहिला लेग स्पिन चेंडू आणि त्या चेंडूवर त्या पद्धतीचा चेंडू फटका मारला आणि चौकार वसूल केला. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतो तो शैलेश. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4. सुंदर फलंदाजी शैलेश. पुढचा चेंडू असेल तर सुमित याचा पंचांच्या डावीकडून शैलेशाला पहिल्या चेंडू चौकार वसूल केला. पुन्हा एकदा लेग स्पिनचा चेंडू होता. त्याच पद्धतीचा फटका सलग 2 चेंडूवर 2 चौकार वसूल करतोय तो शैलेश. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 8. एक सुंदर फलंदाजी म्हणता येईल शैलेश याच्याकडून. 38 धावांचा पाठलाग करणार आहे तो अभिजित मित्रमंडळ संघ आणि विजयी आपल्याला संपादन करावं लागेल अभिजित मित्रमंडळ संघ. पुढचा चेंडू असेल सुमित पाटील याचा पंचांच्या डावीकडून मारा असेल तर पुढचा चेंडू कशा पद्धती करतो तो सुमित. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा स्लोअर वन चेंडू होता. शैलेशाला समजला नाही. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर राहते. धाव संख्या 8.
बिनबाद 8. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर. पुढचा चेंडू असेल सुमित त्याचा शैलेशाला. धाव संख्या 8. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू म्हणता येईल, फुलटॉस चेंडू, परंतु शैलेशाला मात्र त्याचा फायदा उठवता आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या 8. धाव संख्या होते 8. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सलग 2 चेंडू निर्धाव, 3 चेंडू निर्धाव खेळून काढतोय तो सुमित. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या 8. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर. आशिष पाटील सुमित त्याला साधा कान मंत्री देणार की तू गोलंदाजी करतो, तू एकदम सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. सलग 2 चेंडू, 2 चौकार खेचल्यानंतर 2 चेंडू निर्धाव खेळून काढते तो सुमित. पुढचा चेंडू असं सुमित त्याचा. आता मात्र थोडीशी लाईन लेंथ बिघडते. पंच सुरक्षित पाटील खून काढतात की हा स्वेर चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 9. पहिलं षटक अजूनही चालू. धाव संख्या 9. बिनबाद 9. सलामीची जोडी अजूनही मैदानात. स्मित पाटील, शैलेश पाटील. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा नो चेंडू आणि पंजा वसूल करतोय. 5 धावा. 5 धावा. धाव संख्या 5 ने वाढते. धाव संख्या 14. सुंदर फलंदाजी म्हणता येईल शैलेश याच्याकडून. पहिल्या मॅच मध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म गेला होता तो शैलेश. आता मात्र थोडासा कमबॅक करतो तो शैलेश. पाहूया. सलग 3 चेंडू, 3 चौकार वसूल करतो शैलेश. पुढचा चेंडू असं सुमित त्याचा शैलेशाला. पुन्हा एकदा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार वसूल करतोय. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या 18. पहिलं षटक अजूनही चालू. काहीस महागडे षटक म्हणता येईल ते सुमित याच्याकडून. एक षटक पूर्ण. धाव संख्या 18. बिनबाद 18. एक सुंदर सुरुवात म्हणता येईल अभिजित मित्रमंडळ या संघाकडून. 38 धावांचा पाठलाग करतोय आणि त्या धाव संख्येला एक साजीची धाव संख्या रस्ते. पहिल्या षटकात शैलेश पाटील याच्याकडून 18 धावा वसूल करतोय पहिल्या षटकात. आता पाहूया सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेत एक गुगली गोलंदाज म्हणता येईल ज्ञानेश्वर भगत. प्रभास संघाचा एक गुगली गोलंदाज ज्ञानेश्वर भगत आणि त्याचा मारा करील तो स्मित पाटील. एक म्हसोबा संघाचा एक हुकमी यक्का म्हणता येईल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात 18 धावा. पुढचं षटक घेतोय ज्ञानेश्वर भगत. पंचांच्या उजवीकडून मारा असेल स्मित याला. पण नो चेंडू, परंतु स्मित याला काही त्याचा फायदा उचलता आला नाही. पंच सुरक्षित पाटील खून काढते की हा नो चेंडू, परंतु धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 19. दुसरं षटक जर धाव संख्या 19. एक लॉलीपॉप चेंडू होता, नो चेंडू, परंतु स्मित याला फायदा होता. पुढचा चेंडू असेल परंतु आता मात्र ज्ञानेश्वर भगत साईड चेंज करतोय. पंचाच्या डावीकडून मारा असेल त्याचा स्मित याला. पाहूया कशा प्रकारे. अजूनपर्यंत 20 धावांची आवश्यकता आहे ती. पुन्हा एकदा नो चेंडू, परंतु पुन्हा एकदा मिस फटका म्हणता येईल स्मित याच्याकडून. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 20. धाव संख्या 20. आता मात्र कर्णधार गोलंदाजी चेंज करतोय. गोलंदाजीसाठी तो रुपेश एक डावखुरा गोलंदाज असेल. पंचांच्या डावीकडून मारा असेल रुपेश याचा स्मित याला. धाव संख्या 20. अजूनही 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक रुपेश पंचाच्या डावीकडून मारा असेल स्मित याला. चेंडू समाधान लेग स्पिन पद्धतीचा चेंडू जाऊन पॅडवर निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या 20. सुंदर गोलंदाजी रुपेश याच्याकडून. पुढचा चेंडू असेल तर रुपेशाचा स्मित याला. धाव संख्या स्मित. आता मात्र पंच सुरक्षित पाटील खून करतात की हा अवांतर चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 21.
बिनबाद 21. एक सुंदर सुरुवात म्हणताय पाटील वाडे संघाकडून, सॉरी अभिजित मित्र संघ. पुन्हा एकदा अवंत चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या 22. आता मात्र रुपेश सुद्धा आपली लाईन थोडीशी बिघडतय. रुपेशला मात्र गोलंदाजीचा टप्पा मिळत नाही. सलग 2 चेंडू वाईट चेंडू टाकतोय रुपेश. पुढचा चेंडू असेल रुपेशाचा पंचांच्या डावीकडून स्मिथ याला पाहूया. पुन्हा एकदा सलग 3 चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि फलंदाज बाद. एक हुकमी यखा म्हणता येईल अभिजित मित्र संघाचा. स्मिथ पाटील स्वास्थ्यात बाद होतोय. पहिला मोहराकडून पडतोय तो अभिजित मित्रमंडळ संघाचा. 22 या धावसंख्येवर स्टंपिंगच्या रूपानं. वाईट आहे ना सुरक्षित, वाईट चेंडू. तेवीस धावसंख्या 23. वाईट चेंडू ना. सलग 3 चेंडू वाईट टाकते तो रुपेश, परंतु तिसऱ्या वाईट चेंडूवर एक चांगले विकेट मिळतो स्मिथच्या रूपानं. पहिला मोहरा गडून पडतो तो अभिजित मित्र संघाचा, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी अनिल म्हात्रे. अनिल म्हात्रेची हुकमत आहे ती रिव्हर्सच्या फटक्याने. पाहूया क्रिकेट असोसिएशन संघाचे, आपले शहापूर क्रिकेट असोसिएशन संघाचे अध्यक्ष अनिल म्हात्रे कशा प्रकारे फलंदाजी करतात. सुंदर फटका होता, तेवढ्यात सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू सुमितच्या रूपाने क्षेत्ररक्षण होतं. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर होते, धाव संख्या 23. दुसरं षटक अजूनही प्रगती पथावर. 38 धावांचा पाठलाग करतोय. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल ती अभिजित मित्रमंडळ संघाला. दुसरं षटक अजूनही चालू. धाव संख्या 23. 1 बाद 23. पुढचा चेंडू असेल रुपेशाचा पंचांच्या डावीकडून अनिल म्हात्रे याला पाहूया. पुढचा चेंडू. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. रनआउटच्या रूपानं दुसरा मोहरा गळून पडतो अभिजित मित्रमंडळ संघाच्या अनिलच्या रूपानं. 23 या धावसंख्येवर 2 बाद 23. परंतु जोपर्यंत शैलेश पाटील पहिल्या षटकात ज्यांनी सुंदर फटकेबाजी केली होती, असा शैलेश पाटील अजूनही मैदानात. आणि अनिलची जागा भरून काढण्यासाठी देतो तो अलंकार पाटील. बाप्पा स्पोर्ट्स संघाचा एक नामवंत फलंदाज तसे गोलंदाज अलंकार पाटील. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो रुपेश. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू असेल रुपेशाचा. शैलेशाला पाहूया. आता मात्र 9 चेंडू आहे. पुन्हा एकदा नामी संधी होती शैलेशाला, परंतु धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 24. पुढचा चेंडू असेल रुपेशाचा. शैलेशाला फुलटा चेंडू, परंतु त्याचा फायदा उठवतो तो शैलेश. चौकार वसूल करतोय. मी मागाशीच म्हटलं होतं शैलेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अभिजित मित्रमंडळ संघाला विजयाची आशा निश्चित असेल. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या आहे 28. दुसरं षटक अजून चालू. रुपेशचा पुढचा चेंडू असेल शैलेशाला. धावसंख्या 28. 2 बाद 28. पुन्हा एकदा सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु शैलेश पाटील बघतोय की क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, धाव घेण्याची गरज नाही. 28 धावा स्कोरवर दाखल झाल्यात. निर्धाव चेंडू. धाव संख्या 28. दुसरा षटक अजून चालू. पुढचा चेंडू असेल रुपेशाचा. सुंदर गोलंदाजी. चौकार खाल्यानंतर पुढचा निर्धाव खेळतोय आणि आता मात्र सामन्याला रंगत येतोय. शैलेश भगत आत्मघातकी फटका खेळतोय आणि तिसरा मोहरा गळून फोडतोय. 28 धावसंख्येवर शैलेशच्या रूपानं अभिजित मित्रमंडळ संघाचा थोडासा कमबॅक करतो तो सिया पारस हा संघ. 2 षटक पूर्ण. हॅलो
धावसंख्या चेंडू त्या 28. ठिकाणी बाहेरच्या ग्राउंडच्या बाहेर चेंडू गेलेला आहे. तो कृपया आपले व्हॅलेंटियर्स असतील तर चेंडू घेऊन यायचा आहे तो. चला फलंदाज आपण स्क्रीन मध्ये राहायचं आहे मित्रांनो. चला नॉन स्ट्राईक बॅटसमॅन इकडे- येणारच आहे. या सीमारेषेवर जे आहे त्याने हा. कृपया आपण पलीकडे चला. अनिल तुम्ही- म्हात्रे, अनिल म्हात्रे आपण मागे राहायचं अभिजित आहे. मिनिट आपण सगळे मागे आपण जायचं. सीमारेषा त्या ठिकाणी ओढलेली आहे, त्याच्या पलीकडे आपण यायचं नाही. एक सुंदर गोलंदाजी म्हणता चेंडू येईल. चेंडू तिकडेच होता. चेंडू रुपेश सुंदर गोलंदाजी केली. रुपेश थोडासा कमबॅक केला रुपेशाच्याने. सांघिक तिसरा आणि शेवटला शब्द घेतो ज्ञानेश्वर भगत. पंचांच्या डावीकडून मारा असेल तो अलंकार याला. आणि 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल ते अभिजित मिळाल. सुंदर फटका पहिल्या चेंडूवर टॅप पद्धतीचा फटका खेळून काढतो अलंकार. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते 32. अजूनही 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. आता मात्र ज्ञानेश्वर भगत थोडस साइड चेंज करता. पुढचा चेंडू असेल ज्ञानेश्वर भगत पंचाच्या उजवीकडून मारा असेल, परंतु आता मात्र पुन्हा एकदा एक पंच सुरक्षित पाठी खून करतात की हा अवांतर चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 33. अजूनही 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू असेल अलंकार पाटील याला. आता मात्र थोडासा स्लोअर पण पद्धतीचा चेंडू होता. अलंकारला समजला नाही. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या 33. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर भगत याचा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू म्हणता येईल. अवांतर चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 34. 6 विकेट आहेत त्यांच्या. तुमच्या 3 विकेट आहेत. पुढचा चेंडू असेल तो अलंकार याला. पुन्हा एकदा अवांतर चेंडू म्हणता येईल. एक ज्ञानेश्वर भगत याला काही मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळता आले नाही. 2 वेळा त्याची गोलंदाजी चेंज केली. आता मात्र सांघिक तिसरा आणि शेवटला षटक होते माझे परम मित्र सूरज भगत. पंचांच्या डावीकडून मारा असेल तर सूरज भगत याचा. पाहूया किती पाहिजे. 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा. आणि गोलंदाजीसाठी येतो तर सूरज भगत. पंचांच्या डावीकडून मारा असेल तो अलंकार याला. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका अलंकारच्या बॅट मधून निघालाय की विजयी फटका. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या आणि विजयी होतोय तो अभिजित मित्रमंडळ संघ.